इथं मसाले घ्यायला आलोय. मेथीची भाजी घेतली इथं ना, ही बघा. आता ना आम्ही मार्केटला होतो, ते पण बऱ्याच दिवसानंतर आहे ना मार्केटला आलेलो. कारण तर आहे ना बरेच दिवस झाले मासे भेटत नाही जास्त. आजच्याला भेटलेले थोडेफार, तर मार्केटला आलतो. आणि आता ना येऊन सुद्धा मासे संपवून चाललो आता घरी. आणि घरी जाता जाता आहे ना तुम्हाला दाखवतोय सगळं काय. आता जाता जाता आपण काय घेतोय ते सुद्धा आहे ना तुम्हाला सगळं काय बघायला भेटेल. इकडं पिंकी, शालू, समंता, या बाजूला आई पण आहे इकडं, इथं रोहिदास. चला आता जाता जाता घरी सुद्धा ना काहीतरी खायला घ्यायला लागणार आहे पोरांना. छाया, अक्षय, अनुष्का घरामध्येच आहेत. आम्ही भाजी मार्केटला चाललोय. हे बघा समंता पण उतरली त्या साईडला. आता बाजार थोडा घेऊन येते. इथं मसाले घ्यायला आलोय. मिरची पावडर घ्या. इथं मोठं मसाल्याचं दुकान आहे बघा. इथं सगळं भेटतंय ना. आम्ही इथंच येतोय न्यायला. मसाला संपला का इथंच येतोय घ्यायला. हळद घेतली, हळद आणि मिरची पावडर घेतली. हे एवढं सामान घेतलंय. आता पिशीत भरून देते. एवढा मसाला घेतलाय बाजार सगळा. अजून काय घ्यायचं? टमाटे. हा चला. मेथीची भाजी घेतली इथं ना, ही बघा. आता कोथिंबीर पण घेते. 2 घेतल्यात ना. आले आता गाडीपाशी. हे सामान आहे इतकं, ते ठेवते गाडीत आणि परत खायला आणायला जायचंय. ती भाजी घेत होतो आम्ही. ते बघा तिकडे पण आहे. इतकं सामान आणलं पिंकीने, तिकडे आईने. समंता काय खायला घेऊन आले काय? हा, आणि इथं पण ठेवलंय सामान. अजून काय आणते? अजून खायला आंबे आणायला जाते आता त्या साईडला. हे आण पटकेने मग. हा. चालले आता आंबे घेऊन येते, कारण तर आंब्यांचं सीजन चालू आहे. आता ना पिंकी परत एकदा गेले तिकडं आंबे आणण्यासाठी. बरंचसं जण सामान आणून ठेवलं गाडीमध्ये. आता बघू परत किती उशीर लागतोय. इकडे ना आम्ही बसलोय बरंचसं. इकडं समंता बघा इथून बघते. समंता सुद्धा ना तिकडून गेली आणि खायला घेऊन आले ते बघा लगेच. तिला जागाच नाही हसायला. इकडून हा आता समंता बघा इकडून आला मोबाईल. जीप काढ नको दाखव. सॉरी बोल. हे समंता सॉरी बोल. चल. सॉरी. आंबे आणल्यात. एकदम साधे आंबे घेऊन आले पिंकी. हे का आणि हे वेगळे 2 कोले तिकडे आंबे आणले. निघालो आम्ही घरच्या रस्त्याला. इकडून आहे ना असं वळून जायला लागतंय. मागच्या बाजूने ना सोपं आहे, पण इकडून कसं ट्रॉफिक नसते ह्या बाजूने. एकदम आहे ना असं सरळ जायचं. थोडं वळून तर जायला लागतंय म्हणायला असं गावाच्या खालच्या बाजूने, पण सोपं आहे इकडून. रस्ता चांगला आहे, मोकळा रस्ता असतोय. चला जाऊ आता. आता ना परत एकदा थांबलोय आम्ही इथं. आता दुकानावर थांबलोय. आता दुकानावर ना काय घेऊन येते पिंकी? हे काय आणलंय पिंकी? खायला आणलं. अरे मगाशीच आणलं ना. आता कमी पडलेला ना, मग अजून पर्सन पण आणायचं होतं. आणि त्याच्यासोबत आणले आईस्क्रीम. आईस्क्रीम सुद्धा. आणि इकडे आहे ना समंताची तर फेवरेट आहे. घेतले हातामध्ये लगेचच. चला आता खात खात जाऊ डायरेक्ट घरी. हा बस बस. आईस्क्रीम जाऊ आता खात खात. या आईस्क्रीम खायला आहे बघा. आईस्क्रीम खातोय आम्ही आता. चालतं गाडीतच खातोय. चला सगळेजण आईस्क्रीम खातोय आता. रोहिदासला खायला जमत नाही इकडं.
कारण तर गाडी चालवावी लागते, घरी जाऊन काय ना. आता घरी आता येऊन पोहोचलोय. हे बघा इथं गाडी लावतोय रोहिदास. ते तांदळा लागतं ना. आता गाडीमध्ये आहे सामान, ते काढून घेतोय आम्ही. तर घरामध्ये आलोय. आता पिंकीने लगेच सुरुवात केली. इकडे आंबे कापून घेते. हे बघा इथं, आणि खाल्ले सुद्धा बऱ्याचशा जणांनी. ते झालं, सगळं खाऊन झालं तर मग लगेच आहे ना स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं. तिकडे भाजी आणली. आता बघू काय बनवतात घरामध्ये आजच्याला भाजी. आणि गॅस आणलाय भरून, तरी पण मी चुलीवरतीच बनवणार आहे, कारण की गॅस थोडा वाचवायला लागणार आहे. आता पावसाचे दिवस येतीलच. मग पाऊस तर काय अजून चालू झाला नाही, पण पाऊस येणं पडणारच आहे. तसं तर काय पाऊस पडायला लागला का मग गॅस वरतीच बनवायला लागणार आहे ना. चुलीला काही जागा नाही, तिथं पाऊस पडल्यावरती सगळं ओलं होईल. फरसाण देते आता आणला. फरसाण आणलेलं ते आता देते आणला. या साईडला बसल्यात. हे घ्या फरसाण. फारसं आणलेलं मागाशी. आता येतात ते, आता दिलं पिंकीने आणून. आता खाऊन घेतोय मी. त्या बाजूला, समोरच्या बाजूला पण दाखव तिकडं कोण आहे. हे बघा रोहिदास आहे. आम्हाला आणलंच नाही. तुम्हाला पण आणणार आहे. पाहिजे का ना ते विचारता. तुम्हाला पाहिजे का नको? पाहिजे ना. तुम्ही मला सांगितलंच नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आणलं नाही. आणि एका हातात फरसाणची ती वाटी होती, त्याच्यामध्ये आणलेली. ते बघा आता त्या खायचं काय चाललंय ते? छाया बघा इथं मधीच. दाखवते योगा उद्या. हा. म्हणजे शाळेत दाखवलंय असं करून ना तिला. नाही हा उद्या करायचं. योगा योगा दिन आहे उद्या. तर आता ए छाया दाखव मग. हाय माहिती तर. आणून देतो थोडंफार. हा. अरे चालेल, येतोय तिला. हा ते घसरतय आणि पडशीन खाली. त्या साईडला ना अनुष्का आहे, बाहेर आहे. कडे लावले आतून. कडी लावली तिथं. इथं बघा कडी लावून टाकली. अरे समंता पण आली. समंता सुद्धा आहे तिच्या बरोबरच. 3 माणसं आले तिकडे. पिंकीने डायरेक्ट तिकडला कोणून टाकलेलं बाहेर. नाही मी नाही टाकलं, तुम्हीच लावले आसन कडे. आणि माझला सांगते त्या साईडला ना मक्याचे दाणा आणलेले, तर ते शिजायला घातलेत बघा. त्याच्यामध्ये मीठ आणि पाण्यात शिजवून घेते. नुसतं मीठच टाकलंय फक्त, आणि तसं शिजवून खायचं आहे ते. फरसाण पण घेऊन चाले आता 2 वाट्यामध्ये. हे घ्या फरसाण. हे समंता तुला पाहिजे का? नको? तुला नाही आवडत का? खाते ते जेली खाते. जेली खाते बघा. आंब्याची. आंबा. आता मी अंडा भुर्जी बनवणार आहे. अंडी पण आणल्यात, 3 अंडे आणल्यात, आणि फक्त मसाला टाकणार आहे आणि तसंच बनवणार आहे. कारण की आणला भूक लागली, त्यांनी बनवून मागितलंय. आता देते त्यांना बनवून. तवा पण घेतलाय आता गॅसवरती ठेवून, आणि आता अंडी फोडून घेते. आता तेल टाकून घेते. चालू काय चाललंय? अंडा भुर्जी बनवते. काय? अंडा भुर्जी बनवते. तुम्हाला खायचंय ना? बनव. भांडे सुद्धा बाहेर काढून ठेवलं. आता अंडे घेतल्यात ते टाकून, हे बघा आता त्याच्यात मसाला टाकून घेते. आणि हे झालं ना बनून, हे बनून झालं ना की मला भांडे घासायला जायचे बाहेर. भांडे काढून ठेवलेत मी. पहिले बनवून देते त्यांना आणि मग भांडे घासते. असं बनवलंय, त्याच्यावरती मसाला टाकून घेते.
अंडा बुर्जी झाले आता बनवून. आणि हे साईडला भात सुद्धा गरम करते तव्यावरती. तेलामध्ये टाकलाय भात, तो पण गरम करून देते त्यांना. झालाय आता. आता त्यांना देते. इकडे बसलेत ते. अजून आहे ना भात? हाय. अंडा बुर्जी त्यांना दे ना. कचरा पडलाय, आता झाडू मारते. सरका बाजूला. मगाशी मक्याचे दाणे शिजायला ठेवलेले ते बघा आता घेतलंय एका ताटामध्ये. आणि भाजी पण घेतली इथं तोडायला. ही बघा मेथीची भाजी आणली आज. आता ही पण तोडून घेते. पहिले हे खाऊन घेते मक्याचे दाणे. ह्यांना पण देते. छायाचा आणि अनुष्काचा अभ्यास चालू आहे हे बघा. आणि गरम सुद्धा लय होत आहे. इथं छाया सुद्धा अभ्यास करते बघा.